पण स्वामी भक्त आहेत किंवा स्वामींची सेवा करतात किंवा करतही नाहीत आणि त्यांच्या घरी खूप म्हणजे कटकटी असतात, सतत भांडणं होत आहेत, नवरा बायकोची असोत, आई मुलग्याची असोत किंवा म्हणजे घरामध्ये सासू सासऱ्यांचे किंवा मुलांसोबत तुमचं जमत नाही, भांडण होते. तर माझ्याकडे एक असा चांगला उपाय आहे ज्यामुळे घरातील किरकिरी आणि भांडणं थांबतील. तर काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्या ग्लासवरती एक उजवा हात जो असतो आपला तो ठेवायचा आहे आणि हे जे पाणी आहे, हा जो ग्लास आहे तो स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे. त्याच्यावरती हात असाच पकडायचा आहे आणि जो आपला स्वामींचा तारक मंत्र आहे तो तोंडपाठ असेल तुम्हाला किंवा तोंडपाठ नसेल तर तुम्ही लिहून एका कागदावर घेऊन या हातामध्ये तो पकडायचा आहे आणि तो हात तसाच पकडून ठेवायचा आहे पाण्यावरच्या ग्लासवरचा आणि स्वामींचा तारक मंत्र पूर्ण म्हणायचं आहे. म्हणून झाल्यानंतर जे काही ते पाणी आहे ते पाणी असं शिंपडायचं आहे, म्हणजे स्वामींच्या आपल्या ज्या काही देवाऱ्यात आहे ते, आणि ते पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आहे जे सतत भांडणं करतात. किंवा जर घरामध्ये पूर्ण सगळ्या कटकटी होत असतील तर ते पाणी, आपलं जे पाणी पिण्याचं पाणी असतं पिंपामध्ये, त्या पिंपामध्ये ओतायचं आहे जेणेकरून प्रत्येक सदस्याच्या पोटामध्ये ते पाणी जाईल. घरातल्या किरकिरी या उपायाने पूर्णपणे बंद होतात. करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा.